नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. एक रिव्हर एक लेक्चर या माध्यमातून आज आपण या ठिकाणी जी काही गंगा नदी आहे त्या गंगा नदीचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी गंगा नदीचा अभ्यास करत असताना गंगा आणि तिच्या ज्या काही उपनद्या आहेत यांची ट्रिक या ठिकाणी आपण बनवली आहे आणि ती ट्रिक ही या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर गंगा नदीविषयी महत्त्वपूर्ण जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून फॅक्ट्स आहेत ते सर्वच्या सर्व फॅक्ट या ठिकाणी या एका लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. या फॅक्टच्या माध्यमातून मग तुम्ही या ठिकाणी UPSCची तयारी करत असाल, MPSCची तयारी करत असाल, या कोणत्याही एक्झाममध्ये या ठिकाणी जर गंगा नदीवर तुमचा क्वेश्चन आला तर तो या ठिकाणी चुकणार नाही याची मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो. चला तर जी काही डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया. या ठिकाणी मित्रांनो जो काही हा मॅप तुम्ही या ठिकाणी पाहत आहात तो NCERT जिओग्राफीच्या बुकमधून आहे. मग या ठिकाणी गंगा नदीचं जे स्थान आपल्या भारताच्या मॅपमध्ये आहे ते स्थान या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. हा जो या ठिकाणी ग्रीन एरिया तुम्हाला दिसत आहे हा पूर्णच्या पूर्ण जो एरिया आहे तो या ठिकाणी गंगा नदीचं खोरं किंवा गंगा नदीचा जो काही बेसिन एरिया आहे त्या बेसिन एरियाच्या नावाने या ठिकाणी आपण पाहत असतो. हा एरिया म्हणजे नॉर्थचे जे काही मैदानी प्रदेश आहे त्या मैदानी प्रदेशाच्या निर्मितीमध्ये गंगेचा सर्वाधिक महत्त्वपूर्ण वाटा असलेला आपल्याला दिसतो हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. चला तर आता मॅप पाहिल्यानंतर पुढे इन डिटेलमध्ये जी गंगा नदी आहे तिचे महत्त्वपूर्ण फॅक्ट्स याची या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. सर्वात पहिला म्हणजे गंगा नदीचा उगम. गंगा नदीचा जो काही उगम आहे तो गंगोत्री नावाची जी काही ग्लेशियर आहे त्या ग्लेशियरमध्ये होते आणि गंगोत्री नावाच्या ग्लेशियरमध्ये एक ठिकाण आहे त्याचं नाव आहे गोमुख, ज्याची की उंची या ठिकाणी 3900 मीटर आहे, जे की उत्तराखंड राज्यातील उत्तर काशी या डिस्ट्रिक्टमध्ये आहे या ठिकाणी होतो. या ठिकाणी 3-4 पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी पहा, गंगोत्री नावाची एक ग्लेशियर आहे. त्या गंगोत्री नावाच्या ग्लेशियरच्या एका भागामध्ये गोमुख नावाचे ठिकाण आहे जे की या ठिकाणी उत्तर काशी डिस्ट्रिक्ट जे की उत्तराखंड राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी जे काही गोमुख आहे त्याची जी काही उंची आहे ती आहे 3900 मीटर. या उंचीवर या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो आणि ज्या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो त्या ठिकाणी तिला गंगा या नावाने ओळखलं जात नाही, त्या ठिकाणी गंगा नदीला भागीरथी या नावाने ओळखलं जाते. हे या ठिकाणी आपल्यासाठी 3-4 महत्त्वाचे पॉईंट आहेत पहिल्या लाईनमध्ये जे की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे गंगा नदीची लांबी. तर गंगा नदीची जी काही एकूण लांबी आहे ती आहे 2525 किलोमीटर आणि तिला जर इन माइल्समध्ये पाहिलं तर ती येते 1569 माइल्स. हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. गंगा नदीचे खोरं किंवा गंगा नदीचा जो काही बेसिन एरिया आहे इट इज वन ऑफ द लार्जेस्ट बेसिन एरिया इन इंडिया ॲज वेल ॲज इन वर्ल्ड. हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी देवप्रयागचा आहे. देवप्रयाग हे असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी भागीरथी नदी ही अलकनंदा नदीला येऊन भेटते आणि या ठिकाणाच्या पुढे जो काही पाण्याचा प्रवाह बनतो याच प्रवाहाला या ठिकाणी आपण गंगा नदी या नावाने ओळखतो. हा या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. देवप्रयाग हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी भागीरथी मीट्स टू अलकनंदा and after that whatever flow is formed that flow is called गंगा रिव्हर. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. पुढचं जे ठिकाण आहे ते आहे हरिद्वार. हेही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हरिद्वार मित्रांनो ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी गंगा नदी ही जो काही हिमालयाचा भाग आहे किंवा जो काही डोंगराळ प्रदेश आहे त्या डोंगराळ प्रदेशामधून मैदानी प्रदेशामध्ये या ठिकाणी प्रवेश करते. त्या ठिकाणाला या ठिकाणी आपण हरिद्वार असे म्हणतो. सुरुवातीला गंगा नदी ही दक्षिण दिशेने वाहताना दिसते आणि त्यानंतर तिचा जो काही फ्लो आहे तो दक्षिण पूर्व या दिशेमध्ये होतो आणि पुढे गेल्यानंतर ती पूर्व दिशेने वाहताना या ठिकाणी आपल्याला दिसते. या ठिकाणी तुम्ही साईडला पिक्चर आहे त्या पिक्चरच्या माध्यमातून ही इमॅजिन करू शकताय. तर या ठिकाणी पहा गंगा नदीचा उगम होतो. या ठिकाणी सुरुवातीला जी काही गंगा नदी आहे ती दक्षिण दिशेला वाहते, पुढे ती दक्षिण पूर्व दिशेला आणि नंतर ती पूर्व दिशेला अशा प्रकारे या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसते. या ठिकाणी जे काही आपण डिस्कस करत आहोत ते डिस्कशन करत असताना गंगा नदी तिचा फ्लो आणि ती जी ठिकाणे या ठिकाणी आपण डिस्कस करत आहोत ते तुम्हाला इमॅजिन करत चालायचं आहे. या ठिकाणी गंगा नदी कोणत्या राज्यामधून वाहते हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मित्रांनो गंगा नदी एकूण 5 राज्यामधून वाहते, ज्यामध्ये एक राज्य आहे उत्तराखंड,
नंबर दुसरे राज्य आहे उत्तर प्रदेश, नंबर 3चे राज्य या ठिकाणी बिहार, नंबर 4चे जे काही राज्य आहे ते आहे वेस्ट बेंगॉल आणि नंबर 5 वर या ठिकाणी झारखंड राज्य येते। तर मित्रांनो या ठिकाणी आणखी एक प्रश्न बनू शकतो की गंगा नदीची सर्वाधिक लांबी भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये गंगा नदीची जी काही एकूण लांबी आहे ती आहे 1450 किलोमीटर। त्यानंतर नंबर 2 वरती क्रमांक येतो वेस्ट बेंगॉल राज्याचा, नंबर 3चा क्रमांक मित्रांनो या ठिकाणी बिहार राज्याचा आलेला आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे या ठिकाणी गंगा नदी ही एकूण 5 राज्यांमधून वाहताना आपल्याला दिसते। पुढे जर आपण पाहिलं तर ज्या काही गंगा नदीच्या मेजर ट्रिब्युटरीज आहेत किंवा गंगा नदीच्या ज्या काही मुख्य उपनद्या आहेत यामध्ये प्रामुख्याने यमुना नदी, घाघरा नदी, गंडक, कोशी, सोन आणि चंबल या नद्या आपल्याला प्रामुख्याने दिसतात। धार्मिक दृष्टिकोनातून जर या ठिकाणी आपण गंगा नदीचा विचार केला तर हिंदू धर्मासाठी गंगा नदी एक पवित्र नदी म्हणून या ठिकाणी तिला पाहिलं जातं, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जी काही गंगा नदी आहे त्या गंगा नदीच्या तीरावर आपल्या देशातील काही महत्त्वपूर्ण शहरेही वसली आहे। त्या शहरामध्ये नंबर 1 ला आपण या ठिकाणी हरिद्वार पाहू शकतो, त्यानंतर कानपूर, अलाहाबाद ज्याला की सध्या या ठिकाणी आपण प्रयागराज या नावाने ओळखतो, वाराणसी, पटना आणि कोलकाता ही प्रामुख्याने अति महत्त्वपूर्ण शहरे आपल्या देशामधील आहेत। ती शहरे या ठिकाणी गंगा आणि तिच्या तीरावर वसलेली आपल्याला दिसतात। पुढे जर इन डिटेलमध्ये आपण चर्चाच केली तर गंगा नदी ही बे ऑफ बेंगॉल या समुद्राला जाऊन भेटते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि या समुद्राला जाऊन भेटण्या अगोदर गंगा नदी ब्रह्मपुत्र नदीला जाऊन भेटते आणि जी की सुंदरबन डेल्टा मधून पुढे वाहताना आपल्याला दिसते। जेव्हा गंगा नदी या ठिकाणी बांगलादेशमध्ये एंटर करते त्याच वेळेस पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी आणि नंतर दक्षिणेकडे वाहणारी जी काही ब्रह्मपुत्र नदी आहे ती या ठिकाणी गंगा नदीला येऊन मिळते आणि त्यानंतर या दोन्ही नद्या एकत्र येऊन पुढे बंगालचा जो काही उपसागर आहे त्या उपसागराला येऊन या ठिकाणी भेटतात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। गंगा नदीवर बांधण्यात आले महत्त्वपूर्ण 2 डॅम आहे, ज्यामध्ये एक डॅम आहे ज्याचं नाव आहे तेहरी डॅम, जे की मित्रांनो या ठिकाणी उत्तराखंड या राज्यामध्ये आहे, आणि पुढचा आहे फरक्का डॅम जो की या ठिकाणी वेस्ट बेंगॉल म्हणजे जो काही पश्चिम बंगाल राज्य आहे त्या पश्चिम बंगाल राज्यामध्ये येतं। पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जो काही डॉल्फिन मासा आहे तो प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला समुद्रामध्ये आढळतो, परंतु त्याचबरोबर गंगेचा जो काही प्रवाह आहे त्या प्रवाहामध्येही या ठिकाणी आपल्याला डॉल्फिन मासा असलेला दिसतो, ज्याला की या ठिकाणी आपण गंगेज रिव्हर डॉल्फिन या नावाने ओळखतो। हाही पॉईंट या ठिकाणी यूपीसी मध्ये विचारण्यात आलेला आहे, याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। गंगेचं जर सांस्कृतिक महत्त्व तुम्ही पाहितलं आपल्या देशामध्ये तर आपल्या देशामध्ये हिंदू धर्माचा जो काही महत्त्वपूर्ण फेस्टिवल आहे कुंभमेळा तो या ठिकाणी अलाहाबाद म्हणजे प्रयागराज या ठिकाणी होताना दिसतो, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आर्थिक दृष्ट्या जर आपण गंगा नदीचं महत्त्व पाहितलं तर आपल्या देशातील बहुतांश जनता ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे। त्या शेती क्षेत्रासाठी आवश्यक असणारं पाणी आणि त्याचबरोबर आवश्यक असणारी सुपीक जमीन ही या ठिकाणी गंगा आणि तिच्या मैदानी प्रदेशामध्ये पाहायला भेटते, आणि याच शेती क्षेत्रावर आधारित मोठ्या प्रमाणावर जे काही उद्योगधंदे आहेत तेही या ठिकाणी गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये या ठिकाणी विकसित झालेले आपल्याला दिसत आहे। गव्हर्नमेंट कडून या ठिकाणी गंगा नदीसाठी नमामि गंगे नावाचा एक इनिशिएटिव्ह किंवा प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे। या प्रोग्रामचा मुख्य उद्देश म्हणजे जी काही गंगा नदी आहे तिला या ठिकाणी आपल्याला स्वच्छ करायचे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मृतप्राय झालेली जी काही गंगा नदी आहे तिचं पुनर्जीवन करण्याचाही मुख्य उद्देश या ठिकाणी नमामि गंगे या इनिशिएटिव्हच्या किंवा गव्हर्नमेंटच्या प्रोग्रामचा असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी मायथॉलॉजीमध्ये जी गंगा नदी आहे तिला गॉडेस गंगा म्हणजे एक देवतेची प्रतिमा या ठिकाणी तिला देण्यात आली आहे। म्हणजे हिंदू धर्मासाठी गंगा ही एक नदी नसून ती एक देवता आहे, अशा प्रकारची एक मायथॉलॉजीमध्ये कन्सेप्ट आहे, तेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि मित्रांनो या ठिकाणी गंगा नदी आणि टायडल बोर्स यांचाही या ठिकाणी संबंध आलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी टायडल बोर्स म्हणजे काय याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे एक समुद्र आहे आणि या समुद्राला या ठिकाणी गंगा नदी येऊन भेटताना आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी जो काही लाटा आहेत समुद्राच्या त्या गंगा नदीचा जो काही कोर्स एरिया आहे त्या कोर्स एरियामध्ये एंटर करते आणि या ठिकाणी गंगा नदीच्या प्रवाहाला या ठिकाणी जो काही समुद्राच्या लाटा आहेत त्या प्रतिरोध करतात आणि या दरम्यान जे काही एक टायडल फोर्स किंवा एक ओटी निर्माण होते, भरती निर्माण होते, याला या ठिकाणी आपण
टायडल बोर्स असं म्हणतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर गंगा नदीमुळे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रत्येक वर्षी बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर येताना दिसतो, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आणि डिस्चार्जचा जर या ठिकाणी आपण चर्चा केली, मिळणारे जे काही पाणी आहे ते या ठिकाणी शेतीच्या सिंचनासाठी आणि त्याचबरोबर डोमेस्टिक यूजसाठीही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. म्हणजेच भारताच्या आर्थिक सामाजिक विकासामध्ये गंगा नदीचं अनन्यसाधारण महत्त्व हे प्राचीन काळापासून राहिलेलं आहे, वेदकीय संस्कृतीपासून राहिलेलं आहे आणि सध्या आधुनिक जगामध्येही ते असलेलं आपल्याला दिसतं, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. गंगा नदीचा जो काही एरिया आहे या एरियामध्ये या ठिकाणी बेंगाल टायगर, जे की सुंदरबनचा जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये आढळतात. म्हणजेच या ठिकाणी जी काही वाईल्ड लाईफ आहे तीही गंगा नदीच्या भागामध्ये समृद्ध असलेली आपल्याला दिसते. या ठिकाणी गंगा नदीचे जे काही महत्त्वपूर्ण फॅक्ट्स आहे ते फॅक्ट्स पाहितले. आता या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जो काय आपला सेक्शन आहे तो म्हणजे गंगा नदी आणि तिच्या उपनद्या. या ठिकाणी गंगा नदीच्या उपनद्यांची या ठिकाणी आपण दोन भागामध्ये विभागणी केली आहे. एक आहे लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज, म्हणजे डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या आणि उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या. सर्वप्रथम या ठिकाणी डाव्या किनाऱ्यावरील गंगेच्या उपनद्या ज्या आहेत त्यांची या ठिकाणी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. पहिली जी नदी आहे ती आहे रामगंगा, जी की गंगेची उपनदी आहे, जिचा की उगम कुमाऊं रिजन मध्ये होताना आपल्याला दिसतो. आणि हा जो कुमाऊं रिजन आहे मित्रांनो तो उत्तराखंड या राज्यामध्ये आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच रामगंगा नदीचा जो काही उगम आहे उत्तराखंड राज्यातील कुमाऊं रिजन मध्ये होतो. आणि या ठिकाणी जी काही गंगा नदी आहे, गंगा नदीला या ठिकाणी रामगंगा नदी कनौज या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये येऊन भेटते, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. पुढची नदी आहे गोमती रिव्हर, जी की या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्यामधून वाहते आणि त्याचबरोबर लखनौ हे जे शहर आहे ते गोमती नदीच्या तीरावर बसलेले आहे, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आणि वाराणसी यूपी मध्ये या ठिकाणी गोमती नदी ही गंगा नदीला जाऊन भेटते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. पुढची रिव्हर आहे घागरा रिव्हर, जिचं की ओरिजिन मित्रांनो या ठिकाणी तिबेटियन प्लेटू नियर मानस सरोवर जवळ होतो, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आणि पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बिहारमधील छपरा या ठिकाणी जी काही घागरा रिव्हर आहे ती गंगा नदीला जाऊन भेटते. पुढची उपनदी आहे गंडक नदी, जिचा की उगम नेपाळ चायना बॉर्डरवर होतो आणि पुढे ती बिहारमधून वाहत जाऊन हाजीपूर बिहार या ठिकाणी गंगा नदीला येऊन भेटते, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे. पुढची नंबर 5 ची आहे बुरी गंडक, जिचं की उगमस्थान या ठिकाणी सोमेश्वर हिल्स ज्या की बिहारमध्ये आहेत या ठिकाणी होतो. आणि त्यानंतर मुंगेर या ठिकाणी गंगा नदीला बुरी गंडक जाऊन भेटते, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. नंबर 6 वर आहे कोशी, किंवा जिला या ठिकाणी आपण सप्तकोशी या नावाने ओळखतो. सप्तकोशी नदीचा जो काही उगम आहे तो मित्रांनो या ठिकाणी तिबेटमध्ये होतो आणि पुढे नेपाळ आणि बिहार यांच्या बॉर्डर एरियामधून वाहत जाऊन ही जी नदी आहे कुर्सेला या ठिकाणी बिहारमध्ये गंगा नदीला जाऊन भेटते. तर अशा प्रकारे गंगा नदीच्या जे काही डाव्या तीरावरील उपनद्या आहेत त्यांची या ठिकाणी चर्चा केली. पुढे या ठिकाणी आपण गंगा नदीच्या उजव्या तीरावरील ज्या काही उपनद्या आहेत त्यांची चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये जी काही आपली पहिली नदी आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ती आहे यमुना रिव्हर. ही या ठिकाणी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची रिव्हर आहे. सरळ यमुना रिव्हर ही UPSCने आणि MPSCने क्वेश्चन विचारले आहेत, त्यामुळे या ठिकाणी यमुना आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. यमुना नदीचा जो काही उगम आहे तो यमुनोत्री नावाची जी काही ग्लेशियर आहे त्या ठिकाणी होतो. आणि यमुना नदी ही दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यातून वाहत जाऊन प्रयागराज, अलाहाबाद, उत्तर प्रदेश या ठिकाणी गंगा नदीला येऊन भेटते, ज्या ठिकाणी हिंदू धर्माचा महत्त्वपूर्ण फेस्टिवल कुंभ मेळ्याचे आयोजन केले जातं, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. नंबर 2 वर आहे टोन रिव्हर, जिचे की ओरिजिन मित्रांनो उत्तराखंड या राज्यामध्ये उत्तर काशी नावाचा जो काही जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये होते. आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये टोन रिव्हर ही गंगा नदीला जाऊन भेटते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. नंबर 3 वर आहे सोन रिव्हर, जिचं की उगमस्थान या ठिकाणी अमरकंट प्लेटू मध्य प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. आणि पाटणा बिहार या ठिकाणी सोन रिव्हर ही गंगा नदीला येऊन भेटताना आपल्याला दिसते. नंबर 4 वर आहे
पुनपुन रिव्हर, जी की मित्रांनो या ठिकाणी बिहारमध्ये मधून वाहत जाऊन बिहारमध्येच गंगा नदीला जाऊन भेटते। नंबर 5 वर जी महत्त्वपूर्ण रिव्हर आहे ती आहे दामोदर रिव्हर, जिचं की ओरिजिन छोटा नागपूरचा जो काही प्लेटूचा एरिया आहे, जो या ठिकाणी आपल्याला झारखंड या राज्यामध्ये दिसतो, त्या राज्यामध्ये या ठिकाणी या नदीचा उगम होतो। पुढे दामोदर रिव्हर वेस्ट बेंगॉलमधून वाहत जाऊन ती या ठिकाणी हुगळी या नदीला जॉईन होते आणि हुगळी ही गंगा नदीची उपनदी नसून गंगा नदीची ती एक डिस्ट्रीब्युटरी आहे, ती एक वितरिका आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। मित्रांनो या ठिकाणी गंगा नदीची उपनदी आणि वितरिका यामध्ये जो काही फरक आहे तो या ठिकाणी समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा जो मेन कोर्स आहे तो आहे गंगा नदीचा कोर्स। मग या ठिकाणी जी कोणती नदी गंगा नदीला येऊन भेटते या नदीला या ठिकाणी आपण उपनदी असं म्हणतो, आणि जी नदी गंगा नदीच्या मुख्य कोर्स पासून अलग होऊन पुन्हा वाहायला लागते या ठिकाणी या नदीला आपण वितरिका असे म्हणतो। आणि हुगळी ही गंगा नदीची वितरिका आहे। हुगळी या नदीच्या तीरावर या ठिकाणी कोलकाता हे शहर बसलेले आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि नंबर 6 वर आहे रिहान रिव्हर, जी की या ठिकाणी मित्रांनो सोन या रिव्हरची ट्रिब्युटरी आहे, परंतु आपलं जी काही आपण ट्रिक बनवली आहे त्या ट्रिकसाठी रिहान रिव्हर आपल्यासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण घेतलेली आहे। काही ॲडिशनल ट्रिब्युटरीज या ठिकाणी आपण पाहू शकतो, ज्यामध्ये फाल्गू आहे, क्युलू आहे आणि अजया, हेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। आता या ठिकाणी सर्वाधिक आपल्यासाठी महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे तो म्हणजे गंगा रिव्हर सिस्टीम आणि तिच्या ज्या काही उपनद्या आहे यांची ट्रिक, कारण ट्रिकच्या माध्यमातून गंगेच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या या ठिकाणी आपण लक्षात ठेवू शकतो। सर्वप्रथम जी ट्रिक आहे ती आहे डाव्या तीरावरील गंगेच्या उपनद्यांची। आपली ट्रिक आहे राम गॉड गॉट गोल्डन बंडल ऑफ काइट्स, अशा प्रकारची एक ट्रिक आहे। म्हणजे आपल्याकडे जो काही राम गॉड आहे या राम गॉडला किंवा राम या देवतेकडे काइट्सचं एक बंडल आहे जे की कलरनं गोल्डन आहे, अशा प्रकारची आपली ती ट्रिक आहे। मग या ठिकाणी जी काही ट्रिक आहे तिला डिकोड करूया। या ठिकाणी राम स्टँड फॉर रामगंगा, गॉड स्टँड फॉर गोमती, गॉड स्टँड फॉर घागरा, गोल्डन स्टँड फॉर गंडक, बंडल स्टँड फॉर बुरी गंडक आणि काइट स्टँड फॉर कोसी, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला पाठ करून घ्यायची आहे किंवा एका स्पेशल पेपरवरती स्पेशल नोटबुकमध्ये या ठिकाणी ही ट्रिक तुम्हाला राईट डाऊन करून घ्यायची आणि वारंवार या ट्रिकला तुम्हाला मेमोराईज करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता डाव्या तीरावरील गंगेच्या ज्या काही उपनद्या आहेत त्यांची ट्रिक पाहिल्यानंतर या ठिकाणी आता आपण उजव्या तीरावर गंगा नदी आणि तिच्या काही उपनद्या आहेत यांच्या संबंधात जी काही ट्रिक आहे ती ट्रिक पाहूया। आपली ट्रिक राहील यू टोल्ड सन प्लीज डोंट रन। रनला या ठिकाणी मी रेडमध्ये केलं आहे, जी की या ठिकाणी रनचा अर्थ असा होतो की ती गंगेची उपनदी नाहीये, परंतु आपली ट्रिक व्यवस्थित प्रकारे यावे यासाठी या ठिकाणी आपण तो शब्द या ठिकाणी इन्व्हॉल्व केलेला आहे। या ठिकाणी जी काही ट्रिक आहे त्याची डिकोडिंग करूया। यू स्टँड फॉर यमुना रिव्हर, टोल्ड स्टँड फॉर टोन रिव्हर, सन स्टँड फॉर सन, प्लीज स्टँड फॉर पुनपुन, डोंट स्टँड फॉर दामोदर, रन स्टँड फॉर रिहान। तर अशा प्रकारे मित्रांनो या ज्या डाव्या तीरावरील उजव्या तीरावरील गंगेच्या उपनद्या आहेत त्यांची जी काही ट्रिक आहे ती ट्रिक तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकताय आणि त्या माध्यमातून आलेले जे काही तुमचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकताय। तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये आपण गंगा, तिच्या उपनद्या आणि तिचे जे काही महत्त्वपूर्ण फॅक्ट होते त्याची चर्चा केली आहे। पुढच्या स्लाइडमध्ये जेव्हा गंगा नदीचा या ठिकाणी आपण उल्लेख करतो त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पंचप्रयाग याही नावाचा या ठिकाणी उल्लेख करावा लागतो आणि त्या संदर्भात ही ट्रिक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही पंचप्रयाग आहेत त्या पंचप्रयागाविषयी सर्वप्रथम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम या ठिकाणी जो पहिला प्रयाग येतो तो आहे विष्णुप्रयाग। विष्णुप्रयाग हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी अलकनंदा नदी ही धौली गंगा या नदीला येऊन भेटते। अलकनंदा आणि धौली गंगा ज्या ठिकाणी एकत्र येऊन भेटतात त्याला या ठिकाणी आपण विष्णुप्रयाग असे म्हणतो। त्यानंतर नंबर 2 वर आहे नंदप्रयाग, ज्या ठिकाणी अलकनंदा नदी नंदाकनी या नदीला येऊन भेटते त्या ठिकाणाला या ठिकाणी आपण नंदप्रयाग असं म्हणतो। पुढचं जे काही प्रयाग आहे ते आहे कर्णप्रयाग। कर्णप्रयाग या ठिकाणी पिंडार गंगा नावाची जी काही रिव्हर आहे ती अलकनंदा या रिव्हरला भेटते, त्या ठिकाणाला या ठिकाणी आपण कर्णप्रयाग म्हणतो। नंबर 4 वर आपल्याकडे आहे रुद्रप्रयाग।
रुद्रप्रयाग हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी अलकनंदा नदी ही मंदाकिनी या नदीला येऊन भेटते आणि शेवटी मित्रांनो या ठिकाणी देवप्रयाग येतं ज्या ठिकाणी या ठिकाणी अलकनंदा नदी मीट्स भगीरथी आणि त्यानंतर जो काही पाण्याचा प्रवाह निर्माण होतो त्याला या ठिकाणी आपण गंगा नदी या नावाने ओळखतो। तर या ठिकाणी जे काही कर्णप्रयाग असेल, नंदप्रयाग असेल, रुद्रप्रयाग असेल यांचा सिक्वेन्स ही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण यूपीएससी मध्ये, एमपीएससी मध्ये किंवा स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही एक्झाम मध्ये उत्तर ते दक्षिण अशा प्रकारे प्रयाग अरेंज करा असं तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं। मग त्या ठिकाणी आपण एक ट्रिक बनवली आहे, ती ट्रिक तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। ट्रिक अशी आहे, विष्णुनंदा इज किंग ऑफ राष्ट्रधर्मा। विष्णुनंदा नावाची जी काही व्यक्ती आहे ती राजा आहे राष्ट्रधर्मा या ठिकाणची। विष्णुनंदा इज किंग ऑफ राष्ट्रधर्मा अशा प्रकारची या ठिकाणी आपली ट्रिक आहे। मग या ठिकाणी विष्णू स्टँड फॉर विष्णुप्रयाग, नंदा स्टँड फॉर नंदप्रयाग, किंग स्टँड फॉर कर्णप्रयाग, राष्ट्र स्टँड फॉर रुद्रप्रयाग आणि धर्मा स्टँड फॉर देवप्रयाग अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही आपली जी काही ट्रिक आहे ती ट्रिक लक्षात ठेवू शकताय। जर तुम्ही हिंदीमध्ये तुम्हाला ट्रिक पाहिजे असेल तर हिंदीमध्ये आहे विनाकारण देव। वी स्टँड फॉर विष्णुप्रयाग, ना स्टँड फॉर नंदप्रयाग, का स्टँड फॉर कर्णप्रयाग, र स्टँड फॉर रुद्रप्रयाग, देव स्टँड फॉर देवप्रयाग आणि त्याचबरोबर हिंदीमध्ये नंबर 2 ची ही ट्रिक आहे आपल्याकडे वीर नायक कर्ण रुद्रदेव। यापैकी कोणतीही ट्रिक तुमच्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकताय किंवा तुम्ही स्वतःची एखादी ट्रिक बनवू शकताय, परंतु या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या जर तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतील तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारच्या ट्रिक्स या आपल्याला बनवाव्याच लागतात, तेव्हाच या ठिकाणी आपण इफेक्टिव्हरित्या जे काही फॅक्च्युअल प्रश्न आहेत त्यांचं उत्तर देऊ शकतो। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या स्लाइडकडे, ज्या ठिकाणी इन डिटेलमध्ये मॅपच्या माध्यमातून गंगा, तिचं स्थान आणि गंगेच्या ज्या काही उपनद्या आहेत यांना या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी इंडियाचा मॅप आहे आणि इंडियाच्या जे काही नॉर्दर्न मैदानी प्रदेश आहे तो प्रदेश या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही गंगा नदी आहे त्या गंगा नदीचा उगम या ठिकाणी गंगोत्री ग्लेशियर गोमुख या ठिकाणी होतो। सुरुवातीला गंगा ही या ठिकाणी दक्षिणेला वाहताना आपल्याला दिसते आणि त्यानंतर दक्षिण पूर्व या दिशेने गंगा नदीचा प्रवाह बनताना आपल्याला दिसतो। पुढे या ठिकाणी आपण हरिद्वार या ठिकाणी आल्यानंतर गंगा नदी खऱ्या अर्थाने डोंगराळी प्रदेशामधून मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसते। पुढे अशा प्रकारे गंगा नदी उत्तराखंड, यूपी, वेस्ट बेंगॉल, बिहार या राज्यामधून पुढे वाहत जाऊन ती बांगलादेश या देशामध्ये प्रवेश करते आणि बांगलादेशमध्ये या ठिकाणी जी काही ब्रह्मपुत्र नदी आहे ती ब्रह्मपुत्र नदी गंगा नदीला येऊन भेटते आणि पुढे या दोन नद्या एकत्ररित्या बे ऑफ बेंगालला म्हणजे जो काही बंगालचा उपसागर आहे त्या बंगालच्या उपसागरला येऊन भेटताना आपल्याला दिसतात। या ठिकाणी जे काही गंगेच्या उपनद्या आहेत या ठिकाणी तुम्ही यमुना रिव्हर पाहू शकताय की जिच्या तीरावर नवी दिल्ली, आग्रा ही महत्त्वपूर्ण शहरे वसलेली आहेत। त्याचबरोबर यमुना रिव्हरची उपनदी चंबळ आहे, बेटवा आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पुढे या ठिकाणी सोन रिव्हर तुम्ही पाहू शकताय। फराक्का डॅम या ठिकाणी आहे जो की या ठिकाणी आपण डिस्कस केला आहे, वेस्ट बेंगाल या राज्यामध्ये फराक्का डॅम आहे। हुगळी ही गंगा नदीची उपनदी नसून गंगा नदीची वितरिका आहे जिच्या तीरावर कोलकाता शहर बसलं आहे, तेही या ठिकाणी आपण डिस्कस केले आहे, तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी पुढे घागरा, गंडक, कोशी याही नद्या या ठिकाणी गंगाच्या उपनद्या रामगंगा वगैरे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। व्यवस्थित प्रकारे अशा प्रकारे मॅप घ्या आणि त्या मॅपमध्ये गंगा नदीचं लोकेशन, तिच्या उपनद्या आणि त्या उपनद्या गंगा नदीला कोणत्या ठिकाणी येऊन भेटतात याविषयी माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा। तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये गंगा, तिच्या उपनद्या आणि महत्त्वपूर्ण जे काही फॅक्ट्स आहेत त्यांची या ठिकाणी आपण चर्चा केली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। विशेष बाब म्हणजे जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF ही या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।